गुड इव्हनिंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा वन्स अगेन या व्हिडिओमध्ये। आणि जशा प्रकारे लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की गावात एक लग्न पण आहे आणि सोबतच गावाची पूजासुद्धा आहे, तर त्यामुळे तुम्हाला सराउंडिंगमध्ये दिसून येत असेल किंवा सराउंडिंगमध्ये आवाज येतो। एक तरफ ताशा वाजतो, एक तरफ DJ वाजत आहे, तर दोन्ही प्रकाराचा एकदम गोंगाट आहे आज गावात। तर तुम्हाला मी दाखवतो की कुठे लग्न आहे आणि कुठे पूजा आहे। घर जिथे समोर दिसतंय तुम्हाला तिथे लग्न आहे आणि इथे या साईडला आपली पूजा आहे, म्हणजे जास्त डिफरन्स नाही आहे दोन्ही ठिकाणांमध्ये, त्यामुळे तो आवाजाचा गोंगाट आहे पूर्ण। पूजेच्या रात्री आमच्या इथे नमन असं ठेवलेलं जातं, तर नमन हे खूप लोकप्रिय आहे अख्ख्या कोकणात। तुम्ही कोणालाही विचारलं नमन, तर ते एकदम आवर्जून म्हणतील की भाई नमन बघायचं आहे, म्हणजे रात्रभर जागायचं आणि नमन बघायचं आहे। तर आज ते नमन हे एक लोककला आहे जी सादर करण्यात आलेली आहे, त्यासोबत गावाचा व्यासपीठसुद्धा बसणार आहे। तर आज रात्री ओव्हरऑल एवढं मोठं फंक्शन आहे की ते तुम्हाला दिसून येणार आहे नेक्स्ट वीकमध्ये। तर आता रात्रीच्या प्रिपरेशन, सकाळी तर तुम्ही बघितलंच असेल कशा प्रकारचं प्रिपरेशन्स होतं, तर रात्रीचं प्रिपरेशन्स, लाईटिंग्स वगैरे तुम्हाला दाखवतो की कसं काय होणार आहे यापुढे। हा मेन गेट, असा एंट्रन्स गेट बनवलेला आहे सगळ्यांनी मिळून, आणि हे सगळं हँडमेड आहे मित्रांनो, काहीच कुठून डिरेक्ट ऑर्डर्स वगैरे नाही देत आपण कोणाला, हे सगळं हँडमेड आहे। गावातली लोक सगळं आनंदाने स्वतः बनवतात। आणि आता तुम्ही पाहू शकता ही लाईटिंग्स केलेली आहे सुंदर, या रात्रीच्या वातावरणात या लाईटिंग्स किती सुपर्ब वाटत आहेत यार। आणि हे एक प्रकाराचं बोलतात ना, एक एनकरेजमेंट आहे, एक बेस्ट थिंग आहे यामध्ये। आणि हे दिसायला बी फार सुंदर आहे, मिडनाईटमध्ये काजवं जशी चमकतात तशी लाईटिंग चमकतात आहे। आणि हा आहे आपला संपूर्ण मंडप जिथे आपली पूजा परफॉर्म केली जाते। तिथे सुद्धा आता बरेचसे लोक काम करताना तुम्हाला दिसत आहेत, तर ते व्यासपीठ भरवणं। व्यासपीठ म्हणजे नेमकं काय, तर व्यासपीठ म्हणजे गावातील जे मोठे मोठे पदावरती माणसं असतील तर ते येतात, ते त्यांचे भाव ठेवतात आणि त्याप्रमाणे करतात, त्याप्रमाणे विचार ठेवले जातात। तर ही पूर्ण सेटअप आहे, ते व्यासपीठ तिथे बसतं आहे ना, तिथेच मग रात्री नमनाचा कार्यक्रम होणार आहे। तो नमन पण एन्जॉय करायचा आणि व्यासपीठ पण एन्जॉय करायचं, दोन्ही एका प्रकाराने एन्जॉय करायचं। तो स्टे ट्यून फॉर एव्हरी अगेन अँड अगेन। तुम्हाला बोलतोय की भाई आनंद लुटना आहे अपने को, या पर गावाला येतो 5 दिवसासाठी, आनंद लुटूनच जायचं आहे भाई। सो नमन चालू व्हायच्या अगोदर थोडंसं पंगतीत बसून जेवणाची पद्धत जी आहे, तर मग पंगत लागलेली आहे, तुम्ही पाहू शकता सगळीकडे सगळे जेवायला बसले होता। बघतोय कुणी कुणी खाल्ला, डबल खायला तर मग पकडीन ना, तोंड कॅप्चर करतोय काय यार। आदेश तू एकटाच जेवलास, बरोबरच नाही। तर आता थोड्या वेळात व्यासपीठ भरणार आहे, त्यानंतर मग नमनाची सुरुवात होणार आहे प्रोग्राम। ग्रामीण मुंबई हे एक चांगलं आदर्श आणि एक चांगलं मार्गदर्शन करणारी संघटना आहे आणि यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं असतंय। यांच्या कार्यक्रमाचं एक नियोजन व्यवस्थितरित्या असतं आणि या कार्यक्रमाला मी गतवर्षीपासून स्टेजवर येऊन माझा सन्मान मिळवतोय। आता होणाऱ्या रौप्य महोत्सवी वर्षासाठी मी शुभेच्छा देईन आणि इथेच थांबतो। यानंतरच्या क्लिपमध्ये तुम्ही नमन पाहणार सुरुवात। हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो 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 चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो अभिष बाय चेक, ऋषभ चेक, ऋषभ जेवण शून्यातून आता वरती येणारी कंपनी आहे भाई, वरती यायची बाकी आहे शून्यातून। पार्वती गजानन
माझे भावंड इतके चतुर असतील ना, त्यांनी गवळीला माझं नाव घेण्यासाठी पैसे दिले. डोळ्यात आहे रत्नागिरीचा दंका, डोळ्यात आहे रत्नागिरीचा दंका. आदेशरावांचं नाव घेते मी, चाल त्यांची मेंढका. धन्यवाद. अशीच धमाल करून आता नमान एंड करण्याचा वक्त आलेला आहे. चला मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.